लाडकी बहीण योजनेचा लाभ हवा तर बचत गटामध्ये सहभागी व्हा. वा रे वा. म्हणजे काय, कुठं काय चालू, जेव्हापासून ही लाडकी बहीण योजना सुरू झाली तेव्हापासूनच लाडक्या बहिणी सोबतच्या अफवेंचं संबंध कायमस्वरूपी टिकलेला आहे, तो काही सुटायचं नाव घेना. अफवा आणि लाडकी बहीण सोबतच चालू आहे. लाडक्या बहिणीच्या योजनेचा लाभ घेण्याकरिता फक्त आणि फक्त ई-केवायसी बंधनकारक आहे. बाकी जे क्रायटेरिया आहेत, नियम, ते आपण अर्ज भरताना स्वयं घोषणापत्रावरती वाचलेले आहेत सर्व लाडक्या बहिणींनी, पात्र लाभार्थ्यांनी. तेवढंच आहे, दुसरं याच्या व्यतिरिक्त कुठलंही काय नाहीये. मग तुम्ही म्हणसाल, तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून हे सर्व काही काय सांगत असाल, काय सांगत आहात? तर लाडक्या भगिनींनो, आरबळून जाऊ नका, गोंधळून जाऊ नका. मलाही आमच्या परिसरातील बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी टीव्हीवर एक बातमी पाहिल्याच्या नंतर ही गोष्ट सांगितली आणि हे त्याच्यानंतर हा व्हिडिओ मी तुमच्या सर्वांसमोर आणत आहे. तर या लाडक्या बहिणींनी विचारत असताना असं सांगितलं आज दुपारी, की टीव्हीवर आम्ही पाहिलं आणि टीव्हीवर असं सांगण्यात आलं, की जर तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचा लाभ हवा असेल, तर तुम्हाला बचत गटामध्ये सहभागी व्हावं लागेल. आणि एवढंच नाही तर इथून पुढे जाऊन सुद्धा जर तुम्ही बचत गटामध्ये सहभागी नाही झाले, तर तुमचं स्वस्त धान्य सुद्धा थांबवण्यात येईल, राशन सुद्धा थांबवण्यात येईल, अशी दौंडी दिल्याची बातमी टीव्हीवर त्यांनी पाहिली. तर या गोष्टीची शहानिशा करत असताना, माहिती घेत असताना मी सुद्धा काही माझ्या मित्रांशी संपर्क केला. तर ते नक्की कळालं आहे, टीव्हीवरचीच बातमी आहे ही, बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातीलच बातमी आहे. तर त्या तालुक्यातील गावातील पळशी बुद्रुक गावाचं नाव सांगण्यात येत आहे. त्या बातमीमध्ये जे दाखवलेलं आहे त्यानुसार त्या गावातील ग्रामसखी जे आहेत त्यांनी ग्रामसखींनी ग्रामसेवक साहेबांकडे विनंती केली बचत गट उघडण्यामध्ये आणि ते वाढवण्यामध्ये सहकार्य करण्याकरिता. तर तशा परिस्थितीमध्ये त्यावेळेस तिथल्या ग्रामसेवक साहेबांनी थेट गावामध्ये दौंडीच देऊन टाकली, की जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ हवा असेल तर तुम्हाला बचत गटामध्ये सहभागी व्हावं लागेल. जर तुम्ही बचत गटामध्ये सहभागी नाही झाले तर तुमचे लाडकीचे हप्ते सुद्धा थांबतील आणि तुमचं रेशन सुद्धा, म्हणजे स्वस्त धान्याचा लाभ जो आहे तो सुद्धा थांबवेल. तर मी आपल्या सर्व लाडक्या भगिनींना या व्हिडिओच्या माध्यमातून हेच सांगू इच्छितो, वेळोवेळी जेव्हापासून लाडकी बहीण सुरू झाली तेव्हापासूनच नाही, तर मागच्या 2-4 महिन्यापासून तरी मी सर्व लाडक्या बहिणींना अपडेट देण्याचा प्रयत्न करत आहे. आता एखादा व्हिडिओ आला, काही सांगायचा प्रयत्न केला, की या लाडक्या बहिणीपेक्षा बाकीचे पुरुष ज्या व्हिडिओवर भेटतात आणि बस अपेक्षा ठेवतात, की नाही बुवा याची तारीख सांगा आणि त्याची तारीख सांगा. जी माहिती महत्वपूर्ण असते, जी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन असते, काही अपडेट असतात, त्या घ्यायच्या, त्याच्यातून काहीतरी घ्यायचं ते देतात सोडून आणि फक्त पैशाची तारीख सांगा. त्या पैशाची तारीख सांगणारा व्हिडिओ जर यांना मिळाला तर ठीक आहे, त्याच्या व्यतिरिक्त दुसरा काही व्हिडिओ सांगू नका म्हणतात. तुम्ही तारीख सांगितली त्या दिवशी पैसे येत नाही, समजून घ्या. गेल्या 12 महिन्यामध्ये वर्षभरामध्ये पीक विम्यासंदर्भात कृषी मंत्र्यांनी वेळोवेळी तारखा दिल्या, सोयाबीनच्या भाव फरकाचे पैसे, मदत, अनुदान, पीक विमा संदर्भात देण्याच्या तारखा दिल्या, मिटिंगी झाल्या, मिळाले का? जर ते राज्यकर्ते त्यांच्या तारख्या खऱ्या ठरू शकत नाही, तर तुम्ही आम्ही जे डिजिटल क्रिएटर असतात किंवा जे युट्यूबर असतात, जे माहिती देतात, इकून तिकून तुमच्यापर्यंत पोहोचवतात, जमा करतात, त्यांच्यावर हे ताशे ओरडायला सुरू होऊन जातात. परत एक व्हिडिओ बनवा, अमुक करा. तुम्ही बनवा. तुम्हाला जर वाटत असेल आमच्या कोणत्याच गोष्टीमध्ये विश्वासार्हता नाही, तर मी तर म्हणतो तुम्ही स्वतः समोर या आणि सर्व सांगा, की हे सर्वच व्हिडिओ खोटे आहेत. मग त्याच्यानंतर बाकीच्या लोकांनी तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काय प्रतिक्रिया द्यायच्या ते नक्कीच देतील. या व्हिडिओच्या माध्यमातून मी लाडक्या भगिनींना सांगू इच्छितो, आवाहन करू इच्छितो, परत एकदा गोंधळून जाऊ नका, घाबरून जाऊ नका. तुमच्या लाडक्या बहिणीच्या केवायसी करिताची मुदत सुद्धा वाढलेली आहे. महिन्याभराची मुदत अजून मिळालेली आहे नवीन वर्षामध्ये 31 जानेवारीपर्यंत. तोपर्यंत तुम्ही लाडकीची केवायसी करू शकता. हप्ते कधी येतील, काय येतील, त्या संदर्भातली जसजशी अपडेट येईल नक्कीच तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असेल आमचा. परंतु या संदर्भात, व्हिडिओ संदर्भात, या टीव्हीवर आलेल्या बातमी संदर्भात आणि हे जे विचारत असतात किंवा काही लाडक्या बहिणी ऐकत आहेत, की खरोखरच बचत गटामध्ये आम्हाला सहभागी व्हावं लागेल का? आमची इच्छा नाही, आमचे घरचे नाही म्हणतात, आम्हाला वेळ मिळत नाही किंवा आमची पूर्तता होत नाही कागदपत्राची किंवा नियमानुसार. आता बऱ्याचशा महिला 60 वर्षाच्या वर आहेत, मग त्या त्यामध्ये बसत नाहीत, मग त्यांनी का ते करायचंय का? मग अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत, की त्या त्यांचा आणि या गोष्टीचा, या दोन्ही योजनेचा कुठेही ताळमेळ जुळत नाहीये. जे जे पात्र बहिणी असतील त्यांनी त्यांच्या गटामध्ये सहभागी व्हावं त्यांच्या स्वेच्छेनुसार, परंतु असलं कुठलंही बंधन नाहीये, कुठलीही म्हणजे गरज नाहीये त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याकरिता तेथे जाण्याची किंवा त्या बचत गटामध्ये सहभागी होण्याची. किंवा बचत गटामध्ये सहभागी नाही झाले तरी सुद्धा तुमचं राशन, स्वस्त धान्याचा जो लाभ आहे तो सुद्धा बंद होणार नाहीये. ही 100% खरी गोष्ट आहे. आणि तुम्ही जे विचारत आहात ते बरोबर आहे, की असं करायची काही आवश्यकता आहे का? तर नाही, अजिबात काहीच करायचं नाही. कोणत्याच बचत गटामध्ये सहभागी व्हायची गरज नाही. तुम्हाला काही करायची आवश्यकता नाहीये. आता हा जो प्रकार घडलेला आहे, या प्रकारावर काय चौकशी होते,
काय कारवाई होते, कशामुळे घडला हा प्रकार आणि नेमकं काय झालं, कसं झालं, या सर्व गोष्टीची अपडेट लवकरच येईल. ती अपडेट लवकर आल्याच्या नंतर नेहमीप्रमाणे त्या संदर्भातली माहिती सुद्धा सर्व लाडक्या भगिनींपर्यंत मी पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. तर लाडक्या भगिनींना आशा करतो या व्हिडिओच्या माध्यमातून ही जी एक अफवा पसरवलेली होती, अफवा म्हणावं तर अक्षरशः दोंडीच दिलेली होती. त्यामुळे आणि टीव्हीवर बातमी होती, त्यामुळे अफवा सुद्धा आपण याला म्हणू शकत नाही. परंतु ही गोष्ट सत्य सुद्धा नाहीये. त्यामुळे ही जी माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवली, ही तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरेल, लाख मोलाची वाटेल आणि ही माहिती उपयोगी ठरली असेल, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, पेजला फॉलो करा, व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि इतर लाडक्या बहिणींना संभ्रमापासून, या अफवेपासून दूर व्हावं, त्यांना सुद्धा सजग राहता येईल, त्यांना सुद्धा काही त्रास होणार नाही मानसिकरित्या, याकरिता हा व्हिडिओ सर्व लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवा. तर या व्हिडिओमध्ये तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या आमच्या सर्व महत्त्वाच्या माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद लाडक्या